नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्हिडिओ तो आहे वाक्यप्रचाराचा। वाक्यप्रचार, त्याचे अर्थ व त्याचे वाक्यात उपयोग। 5वी ते 10वी पर्यंत आपल्याला सगळ्यांनाच ह्याचा उपयोग हा होऊ शकतो। पहिला आहे दिलासा मिळणे, अर्थ धीर मिळणे। वाक्य, महेशचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला। 2. गराडा पडणे, अर्थ घेराव पडणे। वाक्य, पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला। 3. कणखर बनणे, अर्थ काटक बनणे। वाक्य, दररोज व्यायाम केल्यामुळे चिरागचे शरीर कणखर बनले। 4. ओढाताण होणे, अर्थ कष्टदायक त्रासदायक धावपळ होणे। वाक्य, शेतातले काम व शाळा यामध्ये अविनाशची फार ओढाताण होते। 5. नात्यातली वीण गहिरी असणे, अर्थ नाते घट्ट असणे। वाक्य, लीना आणि रीना यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे। सहा, वणवण सहन करणे, अर्थ त्रासदायक भटकंती सहन करणे। वाक्य, राहुलला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते। माग काढणे, अर्थ वाट काढणे रस्ता शोधणे। वाक्य, चोरांचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले। 8. सावध करणे, अर्थ भान देणे। वाक्य, कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले। 9. फवारा सोडणे, अर्थ पाण्याचे तुषार सोडणे। वाक्य, लादी धुण्यासाठी आईने लादीवर पाण्याचा फवारा सोडला। 10. तत्पर असणे, अर्थ तयार असणे। वाक्य, दुसऱ्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे। अकरा, पळ काढणे, अर्थ पळून जाणे लगेच निघून जाणे। वाक्य, पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला। 12, 10 होणे, अर्थ आग होणे जळजळणे। वाक्य, जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो। 13, हाणून पाडणे, अर्थ बंद करणे अडवणे। वाक्य, समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हाणून पाडला। 14, प्रफुल्लित होणे, अर्थ आनंदित होणे। वाक्य, सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रफुल्लित होते। 15, सार्थकी लागणे, अर्थ धन्यता पावणे। वाक्य,
राजू शिकून मोठा झाला, त्याच्या आईचे कष्ट सार्थकी लागले. सोळा. गणती करणे. अर्थ मोजणी करणे. वाक्य मालतीने वर्गातल्या विद्यार्थ्यांची गणती केली. 17. प्रसंगावधान राखणे. अर्थ तत्परतेने निर्णय घेणे. वाक्य संकटकाळी प्रसावधान राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते. 18. काळजात धस्स होणे. अर्थ खूप घाबरणे. वाक्य अंगणात खेळणारे बाळ दिसेना तेव्हा आईच्या काळजात धस्स झाले. 19. भेदरलेल्या नजरेने पाहणे. अर्थ घाबरलेल्या नजरेने पाहणे. वाक्य वाड्याला लागलेल्या आगीकडे लोक भेदरलेल्या नजरेने पाहत होते. 20. हायसे वाटणे. अर्थ समाधान वाटणे. वाक्य परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले पाहून प्रणिताला हायसे वाटले. 21. डोळे पाणावणे. अर्थ डोळ्यात अश्रू येणे, रडविले होणे. वाक्य खूप दिवसांनी घरी आलेल्या राजूला पाहून आईचे डोळे पाणावले. 22. प्रसंगाचे गांभीर्य जाणणे. अर्थ परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे. वाक्य प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली. 23. मार्गी लावणे. अर्थ नीट व्यवस्थित करणे. वाक्य जयंताने पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले. 24. निश्चित पडणे. अर्थ हालचाल न होता पडून राहणे. वाक्य आजारी असलेले वासरू निश्चित पडून होते. 25. ठाव ठिकाणा नसणे. अर्थ पत्ता न सापडणे. वाक्य काल दिवसभर पाऊस कोसळला पण आज त्याचा कुठेही ठाव ठिकाणा नव्हता. सोळा. निरुत्तर होणे. अर्थ उत्तर न सुचणे. वाक्य गुरुजींनी प्रश्न विचारला तेव्हा रमेश निरुत्तर झाला. 27. आत्मसात करणे. अर्थ मिळवणे. वाक्य एकलव्याने गुरु द्रोणाचार्याची मूर्ती समोर ठेवून धनुर्विद्या आत्मसात केली. 28. तल्लीन होणे. अर्थ गुंग होणे, मग्न होणे. वाक्य चित्र काढताना सुषमा अगदी तल्लीन झाली. 29. तहानभूक हरपणे. अर्थ तहानभूक विसरणे, तल्लीन होणे. वाक्य आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना स्वप्नाची तहानभूक हरपली. 30. वाहवा मांडणे. अर्थ स्तुती करणे. वाक्य
पोहण्याच्या शर्यतीत पहिल्या आलेल्या संजयची गुरुजींनी वर्गात वाहवा मानली. एकतीस तोंडावर हसू फुटणे. अर्थ पटकन हसू येणे. वाक्य विदूषकाने प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले. 32 एटी मिरवणे. अर्थ रुबाब करणे. वाक्य दिवाळीत नवीन कपडे घालून मोहन एटी मिरवत होता. 33 हेवा करणे. अर्थ मत्सर वाटणे. वाक्य हेमाचे सुंदर अक्षर पाहून सीमाला जरासा हेवा वाटला. 34 तोंडात बोट घालणे. अर्थ नवल वाटणे. वाक्य दुसरीतल्या मिनलला संगणक शिताफीने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोटे घातली. 35 कानामध्ये वारे भरणे. अर्थ हुरळून जाणे. वाक्य आईला बघताच कानामध्ये वारे भरल्यासारखी बाळाने झेप घेतली. छत्तीस हुरळून जाणे. अर्थ मनातून आनंदी होणे. वाक्य गुरुजींनी रोहितच्या निबंधाची स्तुती करताच तो हुरळून गेला. 37 सगळीकडे फिरणे. अर्थ इकडे तिकडे फिरणे. वाक्य समित कोकणात गेला की गावभर सगळीकडे फिरतो. 38 तहानभूक विसरणे. अर्थ मग्न होणे. वाक्य चित्र रंगवताना सुलेखा तहानभूक विसरली. 39 हुरूप येणे. अर्थ उत्साह येणे. वाक्य दिवसभर शेतात काम करायला सदुमामाला हुरूप येतो. 40 पाणी पाजणे. अर्थ पराभव करणे. वाक्य भारतीय सैन्याने कारगिलच्या लढाईत शत्रुपक्षाला पाणी पाजले. एक्केचाळीस डोळ्यात पाणी आणणे. अर्थ रडवले होणे. वाक्य डोळ्यात पाणी आणून जयाबाईंनी मुलीला सासरी धाडले. 42 तोंडचे पाणी पळणे. अर्थ घाबरून जाणे. वाक्य भूकंपाच्या धक्क्यामुळे गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. 43 पालथ्या घड्यावर पाणी. अर्थ समजावूनही तीच चूक पुन्हा करणे. वाक्य रात्री जागून अभ्यास करू नकोस असे आईने शीतलला बजावले तरी शीतलचे वागणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. 44 गाठ पडणे. अर्थ भेट होणे. वाक्य खूप वर्षांनी माझ्या बालमैत्रिणीशी गाठ पडली. 45 काकुळतीला येणे. अर्थ व्याकुळ होणे, कासावीस होणे. वाक्य बराच वेळ झाला तरी आई
कामावरून घरी न आल्यामुळे अंजली काकुळतीला आली. शेहेचाळीस हुरहुर लागणे. अर्थ जीवाला चुटपुट लागणे. वाक्य रोज संध्याकाळी घरी परत येणारा आपला मुलगा रात्रीपर्यंत घरी न आलेला पाहून सुमिताच्या मनाला हुरहुर लागली. 47 जीवाची उलाढाल होणे. अर्थ काळजीने अस्वस्थ होणे. वाक्य आपल्या गावात पूर आल्याचे समजल्यावर कामानिमित्त मुंबईला आलेल्या समीरच्या जीवाची उलाढाल होऊ लागली. 48 तारेवरची कसरत करणे. अर्थ अतिशय अवघड काम करणे. वाक्य रोज सकाळी घरातील कामे आटपून कामावर जाण्यासाठी वेळेत गाडी पकडताना आईला तारेवरची कसरत करावी लागते. 49 कानमंत्र देणे. अर्थ महत्त्वपूर्ण ज्ञान देणे. वाक्य वडिलांनी लहानपणीच उद्योग चालवण्याविषयीची कानमंत्र दिल्यामुळे अमितला त्याचा उद्योग पुढे नेणे सहज शक्य झाले. 50 मात करणे. अर्थ पराभूत करणे. वाक्य पहाडासारख्या अडचणीवर मात करत शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. एक्कावन्न हुंदका फुटणे. अर्थ शोक अनावर होणे. वाक्य आईच्या आठवणीने छोट्या प्राचीला हुंदका फुटला. 52 दुःख पचवणे. अर्थ दुःख सहन करणे. वाक्य सुखाची चव चाखण्यासाठी दुःख पचवावे लागते. 53 पंखाखाली आश्रय देणे. अर्थ मायेने आधार देणे. वाक्य सिंधुताई सपकाळांनी अनेक अनाथ मुलांना आपल्या पंखाखाली आश्रय दिला. 54 वटवृक्षात रूपांतर करणे. अर्थ मोठ्या प्रमाणावर विकास करणे. वाक्य वडिलांनी सुरू केलेल्या लहानशा व्यवसायाचे नितीनने वटवृक्षात रूपांतर केले. 55 पाऊलखुणा जपणे. अर्थ एखाद्याचे कार्य त्याच दिशेने पुढे चालू ठेवणे. वाक्य रमाबाई रानडे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पाऊलखुणा जपत स्त्री सबलीकरणाचे कार्य केले. छप्पन्न मात करणे. अर्थ पराभूत करणे. वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या हिमतीने मुघलांवर मात केली. 57 डोळे पाणावणे. अर्थ रडू येणे. वाक्य लाडकी लेक सासरी जाते हे पाहून आई वडिलांचे डोळे पाणावले. 58 डोळ्यावर झापड येणे. अर्थ झोप येणे. वाक्य रात्रभर जागरण करून अभ्यास केल्यामुळे शाळेत पहिल्या तासाला नीरवच्या डोळ्यावर झापड येत होती.
59 धूम ठोकणे. अर्थ पळून जाणे. वाक्य सोनाराच्या दुकानातले दागिने लुटून चोराने धूम ठोकली. 60 उत्सुकता शिगेला पोचणे. अर्थ अतिशय उत्कंठा वाटणे. वाक्य बाबांनी परदेशातून आणलेली भेटवस्तू कोणती असावी हे पाहण्याची सागरची उत्सुकता शिगेला पोचली. एकसष्ट पारखे होणे. अर्थ वंचित होणे. वाक्य अगदी लहान वयात श्वेता आईच्या प्रेमाला पारखी झाली. 62 मनाने श्रीमंत असणे. अर्थ मनाने मोठे असणे. वाक्य परिस्थितीने जरी गीता गरीब असली तरी ती मनाने श्रीमंत होती. 63 आव्हान स्वीकारणे. अर्थ सामोरे जाण्यास तयार असणे. वाक्य नीलमने आठवड्याभरात महिन्याभराचे काम पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले. 64 प्रारंभ होणे. अर्थ सुरुवात होणे. वाक्य आम्ही नाट्यगृहात पोहोचताच नाटकाला प्रारंभ झाला. 65 गुंग होणे. अर्थ मग्न होणे. वाक्य आम्ही सर्व सुप्रसिद्ध गायक महेश काळेंचं गाणं ऐकण्यात मग्न झालो. सहासष्ट असहकार पुकारणे. अर्थ सहकार्य न करणे. वाक्य आपण आपल्या शरीराची योग्य काळजी न घेतल्यास शरीर आपल्याशी असहकार पुकारेल. 67 चालते होणे. अर्थ निघून जाणे. वाक्य सावकाराकडून झालेला अपमान सहन न होऊन रमेश तेथून चालता झाला. 68 स्तंभित होणे. अर्थ चकित होणे, धक्का बसणे. वाक्य नेहमी प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आईची रौद्र रूप पाहून नरेश स्तंभित झाला. 69 लाजेने चूर होणे. अर्थ सुरुवात होणे. वाक्य सीता स्वयंवरात श्रीरामाला पाहून लाजेने चूर झाली. 70 हुकूमत गाजवू लागणे. अर्थ एखाद्यावर अधिकार दाखवणे. वाक्य आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवले नाही तर राग आपल्यावर हुकूमत गाजवेल. डोळा लागणे. अर्थ झोप लागणे. वाक्य अतिशय थकल्यामुळे अंथरुणावर पडताच माझा डोळा लागला. 72 अंग शहारणे. अर्थ अंगावर काटा येणे. वाक्य त्या भयंकर अपघाताची बातमी दूरदर्शनवर पाहून माझे अंग शहारले. 73 भानावर येणे. अर्थ शुद्धीत येणे. वाक्य
गप्पांमध्ये बुडून गेलेल्या आम्ही मैत्रिणी घड्याळात आजचे ठोके पडल्यावर भानावर आलो. 74 रजा देणे. अर्थ काढून टाकणे. वाक्य सुजितने कचेरीमध्ये चोरी केल्याचे समजतात साहेबांनी त्याला कामावरून रजा दिली. 75 धापा टाकू लागणे. अर्थ दम लागणे. वाक्य मॅरेथॉनमध्ये धावताना जेमतेम 5 किलोमीटरवरच बहुतेक लोक धापा टाकू लागले.